नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण टेस्टी आणि लहान मुलांना आवडणारा म्हणजे चॉकलेट केक किंवा बिस्किट केकसुद्धा तुम्ही याला म्हणू शकतात। तर चॉकलेट बिस्किट केक आपण करणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये केक तयार होतो। आता इथं बर्बन बिस्किट घ्यायचे आहे आणि आता बिस्किटाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहे। बिस्किटाचा मी क्रीम काढलेला नाही, जर तुम्हाला क्रीम काढायचं असेल तर तो तुम्ही काढून घेऊ शकतात किंवा तुम्ही जे क्रीमचं बॅटर करत असाल तर त्याच्यासाठी तुम्ही क्रीम काढून घेऊ शकतात। पण मी इथं बिस्किट आणि क्रीम सोबत बारीक करणार आहे। तर छान याची आपल्याला बारीक पावडर तयार करायची आहे। बघा, अशा पद्धतीने छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। यामध्ये बिस्किटाचे तुकडे अजिबात राहता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला छान बारीक पावडर करायची आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला बिस्किटची पावडर काढायची आहे। आता इथं मी बिस्किटची पावडर तयार केलेली आहे, त्यामध्येच साखर टाकायची आहे। आता साखर थोडी मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि पिठी साखर टाकायची आहे। इथं आवडीनुसार साखर टाकायची। साखरेचं प्रमाण म्हणजे गोडचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकतात। आता इथं साखरचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल, पण इथं लहान मुलांसाठी आपण केक करणार आहे तर थोडीशी साखर टाकायची। आता इथं थोडंसं दूध टाकायचं, एकदाच दूध टाकायचं नाही, अगदी थोडंसं दूध टाकायचं आणि आपल्याला छान असं केकचं बॅटर तयार करायचं आहे। खूप साध्या पद्धतीने मी केक केलेला आहे। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आता इथं बघा, थोडं बॅटर मला घट्ट वाटत आहे तर मी अजून थोडंसं दूध टाकणार आहे। आता मी इथं टोटल तुम्हाला दुधाचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे। तर मला मोजून 1 कप दूध लागलेलं आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आता लगेचच आपल्याला केकचं भांडंसुद्धा तयार करायचं आहे। म्हणजे काय, त्याला बटर पेपर लावायचा आहे। जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर साधं तूप लावायचं आणि मैदा लावून घ्यायचा। आणि आता बघा, इथं मी बटर पेपर लावलेला आहे, त्यावरती थोडंसं तूप लावायचं। आता तूप लावून झालेलं आहे। आता लगेचच इकडे आपल्याला केकचं बॅटर जे तयार झालेलं होतं त्यामध्ये बेकिंग पावडर टाकायची आहे। इथं मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा दूध टाकायचं आणि इथं छान असं मिक्स करायचं आहे। जास्त वेळ मिक्स अजिबात करायचं नाही, अगदी हलक्या हाताने थोडंसं मिक्स करायचं आणि लगेचच केकचं भांडं जे तयार करून घेतलेलं होतं त्यावरती आपल्याला केकचं बॅटर टाकायचं आहे। आता लगेचच आपल्याला या बॅटरवरती आपल्याला चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे टाकायचे, म्हणजे केकला छान चॉकलेट फ्लेवर येतो। त्यासाठी छोटे छोटे तुकडे टाकायचे चॉकलेटचे आणि त्यावरती अजून आपल्याला केकचं बॅटर टाकायचं आहे। आता थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि साईडला मी कुकर तापत ठेवलेला होता। लगेचच त्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये जे केकचं तयार केलेलं होतं ते केकचं भांडं ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे। झाकण लावल्यावरती आपल्याला कुकरला रिंगी किंवा शिट्टी अजिबात लावायची नाही आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला केक होऊ द्यायचा आहे। आता अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं आपल्याला केक होऊ द्यायचा आहे। आणि आता बघा, अर्ध्या तासानंतर मी चेक करून घेणार आहे। आता टूथपिक यामध्ये टाकून बघणार आहे। बघा, टूथपिक अगदी क्लिअर निघत आहे, म्हणजे आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे। किंवा तुमचा केक झालेला नसेल तर तुम्ही 5 मिनिटं होऊ दिला तरीसुद्धा चालेल। आता इथं केकला आपल्याला गार करून घ्यायचं आहे, तर 15 ते 20 मिनिटं केक गार होऊ द्यायचा। आता तोपर्यंत मला क्रीम करून घ्यायचं आहे। तर चॉकलेट घ्यायची आणि त्यामध्ये अगदी 1 चमचाभर दूध टाकायचं आणि गरम पाण्यामध्ये ही काचेची वाटी ठेवायची आहे। गॅसवरती मेल्ट अजिबात करायची नाही, गरम पाण्यामध्ये ही काचेची वाटी ठेवायची, म्हणजे चॉकलेट छान विरघळून जाते। आणि आता इथं बघा, चॉकलेट क्रीमसुद्धा तयार झालेला आहे। आता केकसुद्धा गार झालेला आहे। आता एका छोट्या प्लेटमध्ये आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। थोडं टॅप करायचं आणि बघा, अगदी सहज केक निघत आहे। आणि आता इथं मी बटर पेपरसुद्धा काढून घेणार आहे। बघा, अगदी सहज बटर पेपरसुद्धा निघत आहे आणि केकसुद्धा तुम्ही बघू शकता, छान जाळीदार केक तयार झालेला आहे आणि चॉकलेट केक तयार झालेला आहे। आता त्यावरती चॉकलेट क्रीम लावायचं आहे, जे आपण घरच्या घरीच तयार केलेलं होतं। आता इथं हे क्रीम छान आपल्याला केकला लावून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण केकला क्रीम असं छान लावून घ्यायचं। दिसायला किती भारी वाटत आहे ना। आता पूर्ण क्रीम लावून झालेला आहे। आता यावरती आपल्याला थोडी चॉकलेट खिसून टाकायची आहे, म्हणजे काय होईल ना, छान केक दिसायला खूप छान दिसतो आणि लहान मुलांना असं काहीतरी नवीन केलं ना तर खूप आवडतं। तर त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा, कारण की अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी केलेली आहे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, कारण की ही रेसिपी फक्त बिस्किट, चॉकलेट, दूध आणि साखर यापासूनच केलेली आहे। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। लहान मुलांना घरच्या घरी चॉकलेट केक किंवा बिस्किट केक घरच्या घरीच तयार होतो। यामध्ये मी मैद्याचा वापर किंवा कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये केक तयार होतो। तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।